श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला शनिवार. तसेच आज चंपाषष्ठी देखील आहे. त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष मास सुरू झाला असून मार्तंड भैरव षडरात्र उत्सवाचाही प्रारंभ झाला आहे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टीपर्यंत 6 दिवस नवरात्री असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात. यंदा चंपाषष्ठी 7 डिसेंबरला शनिवारी असणार आहे. भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणी या 2 राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात. या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते. हे युद्ध अवघ्या 6 दिवसांनी संपले. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती. हा दिवस वाईटावर विजय म्हणून देखील साजरा केला जातो. आता या दिवशी काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्यावरती अनेक संकट येत असतात. आपल्या घरामध्ये नजरबाधा देखील झालेली असते. आता नजरबाधा म्हणजे नक्की कोणती? आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं. शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारा नकारात्मक भाव देखील आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करत असतो. तसेच एखाद्या व्यक्तीची नुसती नजर एवढी वाईट असते की ती व्यक्ती घरातून गेल्यावरती आपल्या घरामध्ये अनेक वाईट घटना देखील घडायला सुरुवात होत असते. आणि आपल्या घरावरती जर नजरबाधा झालेली असेल तर आपण कोणतंही काम हाती घ्या, ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. त्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात. तसेच आपण कितीही मेहनत करा, त्या मेहनतीचे, कष्टाचे आपल्याला काहीही केल्या फळ हे मिळत नाही. मग ही सर्व संकटे दूर होण्यासाठी, आपली प्रगती होण्यासाठी, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा यळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका. अगदी घरातील लहान मुले असतील किंवा मोठे मुले असतील किंवा मुलगी असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. भरपूर वेळा आपण बघतो की मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांना वाईट संगत लागलेली असते किंवा घरामध्ये ते भांडण तंटे करत असतात. आणि प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. तर त्यांच्यासाठी आपण हा उपाय करू शकता. आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या आहे, 5 लाल मिरच्या घ्यायच्या आहे. त्यांना देठ देखील पाहिजे अशा 5 लाल मिरच्या घ्याव्या. तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी ही आपल्यामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते. त्यानंतर आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे. आता या 3 वस्तू आपण घ्यायच्या आहे. हा उपाय आपण कधी करू शकतो तर सायंकाळी 6 नंतर आपण हा उपाय केला तरी पण चालेल. आपण सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण की आपण जो काही उपाय करतो, जी काही सेवा करतो त्या उपाय सेवेसाठी दिवा साक्षी असतो असे म्हणतात. म्हणून प्रथम दिवा प्रज्वलित करावा. आता आपण आपल्या मुलाला, पतीला किंवा ज्या पण व्यक्तीला नजरबाधा झालेली असेल तर त्या व्यक्तीला आपण पाटावरती, चौरंगावरती बसवायचं आहे. आता बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे. फक्त दक्षिण दिशेकडे त्याचं तोंड येणार नाही, आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर लाल मिरच्या, तसेच पिवळी मोहरी आणि खडे मीठ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यावरून आपण आपला डावा हात ठेवायचा आहे. त्यानंतर हे आपण मुलांवरून 5 वेळा उतरून घ्यायचं आहे. आता उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला, पतीला जी काही कुणाची नजरबाधा झालेली असेल किंवा कोणतीही इडापिडा असो किंवा कोणतेही संकट मागं लागलेलं असो तर ते पूर्णतः दूर होऊ दे. नजरबाधा दूर होऊ दे. माझ्या मुलाची, पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. त्यानंतर आपण जर गावाकडे राहत असाल तर आपण हे जाळू शकता. चुलीमध्ये टाकलं तरी पण चालेल. पण गावाकडे राहत नसाल तर आपण शहरात असाल तर आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडं घेतलं तरी पण चालेल. त्यामध्ये थोडासा भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि त्यासोबत या वस्तू जाळायच्या आहे. हा उपाय करताना आपला मुख्य दरवाजा असेल, खिडकी असेल तर ती देखील उघडी ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. आता ह्या मिरच्या जशा जळतील, जसा तडतड आवाज यायला सुरुवात होईल तशी आपल्या मुलाला किंवा पतीला लागलेली कोणतीही नजरबाधा असो
तर ती दूर होत असते व आपल्या मुलाची, पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते. आता हा उपाय करताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, आपण जर सांगितले तर आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही. आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते. आता या दिवशी पुरणाचे 5 दिवे देखील बनवले जातात किंवा काही ठिकाणी 11 दिवे देखील बनवले जातात. आता आपल्या इकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही 5 पुरणाचे दिवे देखील बनवू शकता. पण अगदी पद्धत नसेल तर आपण या दिवशी 5 दिवे जरूर प्रज्वलित करायचे आहे. मग तुम्ही 5 कणकेचे दिवे बनवायचे आहे. आता कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे 5 दिवे बनवून घ्यायचे आहे. आता हे दिवे आपण बनवल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे किंवा एखाद्या मोठ्या ताटामध्ये तुम्ही थोडेसे खाली तांदूळ टाकायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हे 5 दिवे टाकायचे आहे. आता या 5 दिव्यांमध्ये कोणतं तेल टाकावं तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील या दिव्यांमध्ये टाकू शकता किंवा शुद्ध तूप टाकलं तरी पण चालेल. या दिव्यांना आपण हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे, हे दिवे प्रज्वलित करायचे आहे. आता या दिव्याने आपल्याला आपल्या घरातील देवांना ओवाळायचं आहे. मग घरामध्ये जेवढे पण देव असतील तेवढ्या देवांना आपण याच दिव्याने ओवाळायचं आहे. तसेच खंडोबाचा टाक असेल तर आपण येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत या दिव्याने ओवाळावं किंवा तुम्ही अगदी खंडोबाची आरती देखील करू शकता. तसेच खंडोबाचा टाक नसेल तर आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल किंवा महादेवांचा फोटो असेल तर त्यांना देखील आपण ओवाळायचं आहे. कारण की खंडोबा हे भगवान भोलेनाथांचंच रूप आहे. आपण अशा प्रकारचे दिवे जर देवघरामध्ये या दिवशी प्रज्वलित केले तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहते. आपल्या घरामध्ये कधीही कसली कमतरता ही भासत नाही. सर्व संकटे, अडचणी, अडथळे हे दूर होत असतात. आता यानंतर हे दिवे आपण कुठे ठेवायचे आहे तर हे दिवे आपल्याला देवघरामध्येच राहून द्यायचे आहे. कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत हे दिवे प्रज्वलित राहतील याची काळजी घ्यायची आहे. 12 वाजेपर्यंत जर शक्य नसेल तर तुम्ही अगदी रात्री झोपण्याच्या अगोदर परत या दिव्यांमध्ये तेल टाकलं तरी पण चालेल. आता ह्या दिव्यांचं आपण नंतर काय करायचं तर हे दिवे आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही एखाद्या गोमातेला हे दिवे खायला देऊ शकता किंवा गोमातेला देणे शक्य नसेल तर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल. तसेच पुरणाचे दिवे असतील तर ते तुम्ही खाण्यासाठी घेतले तरी पण चालतात. तर आता या दिवशी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या मुलांवरती जी काही नजरबाधा असेल तर ती नजरबाधा दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी या शनिवारी जर तुम्हाला शक्य नसेल तर पुढील शनिवारी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. आपल्याला काळे उडीद घ्यायचे आहे. काळे उडीद घेतल्यानंतर मुलाला किंवा मुलीला पाटावर चौरंगावरती बसवायचं आहे. त्या मुलावरून 5 वेळा आपण हे काळे उडीद उतरवायचे आहे. आता उतरून टाकत असतो तेव्हा म्हणायचं आहे माझ्या मुलीला कोणतीही इडापिडा याच्या मागे लागलेली असतील, संकटे मागे लागलेली असेल, कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होऊ दे. माझ्या मुलीची, मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. त्यानंतर हे जे काही काळे उडीद आहे ते काळे उडीद आपण घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेकडे आपण हे काळे उडीद टाकून द्यायचे आहे. जेव्हा आपण हे काळे उडीद टाकायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही. तसेच टाकून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचे नाही. आता यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही हातपाय स्वच्छ धुवायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमची रेग्युलरची कामे ही करू शकता. आता हा उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचे नाही.